सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भगिनींनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। कार्यालयाकडून आपल्याला महत्त्वाची सूचना आलेली आहे। जर तुम्ही या सूचनेकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते आणि तुमचे पैसे सुद्धा शासनाकडे परत जाऊ शकतात। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। तर चला पाहूया कार्यालयाने तुम्हाला कोणती महत्त्वाची सूचना दिलेली आहे। तर नेमकी सूचना काय आहे ते आपण पाहूया। अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासनाकडून दरवर्षी गणवेशासाठी पैसे दिले जातात। तर कशासाठी? गणवेश घेण्यासाठी आणि तो दररोज घालण्यासाठी। पण बऱ्याच अशा अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आहेत की त्यांना गणवेश घालण्यासाठी त्यांना लाज वाटते किंवा त्यांचं दुसरं काहीतरी कारण असू शकतं। ही बाब अंगणवाडी कार्यालयाच्या लक्षात येताच त्या कार्यालयाने अंगणवाडी संघटनेला देखील सूचना दिलेली आहे। बऱ्याच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस दररोज शासनाने दिलेला गणवेश परिधान करत नाहीत। कार्यालयाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत शिस्तभंग मानली जात आहे। तर या सूचनेमध्ये असंही सांगण्यात आलं आहे की आजपासून ज्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस गणवेश परिधान करणार नाहीत त्यांचे गणवेशाचे पैसे शासनाकडे परत पाठवले जातील आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची अधिकृत कारवाई करण्यात येणार आहे। फक्त ही तोंडी सूचना नाही तर अंगणवाडी सेविकांनो, कार्यालयीन स्तरावर दिलेला हा एक इशाराच आहे। गणवेश का इतका महत्त्वाचा आहे? बघा अंगणवाडी सेविकांनो, गणवेश इतका महत्त्वाचा काय आहे? तर भगिनींनो, गणवेश म्हणजे फक्त कपड्यांचा विषय नाही। गणवेशामुळे आपली ओळख एक शासकीय सेविका म्हणून आहे, म्हणून शासन गणवेशावर इतका भर देत आहे। अनेक भगिनींचं म्हणणं असं आहे की गणवेश खराब झाला आहे, दुसरा गणवेश मिळालेला नाही, सतत वापरामुळे गणवेश माझा जुना झाला आहे। या अडचणी खऱ्या आहेत, पण कार्यालय या कारणावर कारवाई थांबवेल याची खात्री नाही। यामुळे धोका घेणं परवडणार नाही। आजपासून प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि प्रत्येक मदतनीस भगिनींनी शासनाने दिलेला गणवेश हा दररोज वापरावा। अंगणवाडी केंद्रामध्ये गणवेशामध्येच आपण उपस्थित राहायचं आहे। समजा एखादा अधिकारी अंगणवाडी केंद्राला जर भेट दिली तर आपण त्या ठिकाणी गणवेशामध्ये असणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही त्या ठिकाणी गणवेशामध्ये नसाल आणि त्या दिवशी अधिकाऱ्याने अंगणवाडी केंद्राला जर भेट दिली तर आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते। तर भगिनींनो, आपण आधीच अनेक अडचणीमध्ये काम करत आहोत, पण अशा परिस्थितीमध्ये गणवेशामुळे नोटीस येणं, पैसे परत जाणं किंवा कारवाई होणं हे आपल्याला परवडणारं नाही। म्हणून कृपया ही सूचना हलक्यात घेऊ नका। तर अंगणवाडी सेवकांनो, आपण दररोज अंगणवाडीच्या वेळेमध्ये गणवेशामध्येच उपस्थित आपल्याला राहावं लागणार आहे। कुठेही एखादी तुमची मीटिंग असेल, अधिकाऱ्यानं मीटिंग बोलवली असेल किंवा संघटनेनं मीटिंग बोलवली असेल, त्या मीटिंगला सुद्धा तुम्ही जात असताना आपण गणवेशामध्ये जायचं आहे आणि जोपर्यंत आपला अंगणवाडीचा वेळ आहे तोपर्यंत आपण अंगणवाडीच्या गणवेशावरच आपल्याला त्या ठिकाणी राहायचं आहे। यामुळे आपण जर एखाद्या दिवशी अडचणीमध्ये येऊ शकणार आहात जर तुमच्या अंगावरती गणवेश नसेल तर अंगणवाडी सेविकांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणार आहे। आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओ बघायला मिळतील। धन्यवाद।